महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं विमान दुर्घटनेमध्ये बारामती या ठिकाणी दुःखद निधन झालं। त्यांच्यासोबत 5 जणांचाही या ठिकाणी विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। या सर्वांना आम्ही MS मराठीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय। या गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय। याच पार्श्वभूमीवरती टेंभुर्णी शहरातील सर्व व्यापारी असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, यांनी आपले व्यवसाय बंद करून अजितदादा पवार साहेब यांना आपली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी बोलताना व्यापारी वर्गातील बोत्रे म्हणाले, लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे आम्हाला सर्व महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे। त्यामुळं आम्ही हे आमचं स्वयंपूर्णतेने हॉटेल बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे। कारण का तर हे उपमुख्यमंत्री असले तरी भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना ओळखत होतो। त्यांच्या अतीव दुःखद निधनाने विमान दुर्घटनेत आम्हाला तीव्र दुःख झालेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून टेंभुर्णी स्वयंपूर्णतेने बंद ठेवून श्रद्धांजली वाहत आहे। आपल्याला काय वाटतं, या नेत्यांचे इतके मोठे नेते होते, आज अजितदादामुळं आमच्या लाडक्या बहिणीला 1.5 वर्षापासून जो स्वयंपूर्णतेनं निधी येत होता किंवा जे उपमुख्यमंत्री म्हणून ग्रामीण विकासासाठी जे निधी देत होते त्याला आजपर्यंत कुठलीच तोड नाही। असे आमचे अजितदादा आज दुःखद निधन झालं। त्याच्यामुळं आमची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे। आपला व्यवसाय आज काय तुम्ही बंद ठेवलाय का? अहो, आमचा व्यवसाय नाही, पूर्ण टेंभुर्णी किंवा पूर्ण महाराष्ट्र स्वयंपूर्णतेनं बंद झालेला आहे। स्वयंपूर्णतेनं एवढं अतीव दुःख आमच्या टेंभुर्णी शहरालाच नाही पण पूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे।